वर्षाचा प्रश्न होता का आणखीन किती वर्षाचा हा भाग नाही आहे, परंतु प्रश्न होता एवढं खरं. आणि मी जेव्हा निवडून आलो इकडे त्यावेळेला मला तो बुजलेला दाखवतो, बहुतेक बुजलेला होता, थोडाफार शिल्लक होता. तर मला सांगण्यात आलं की बा ते पुणेगावचं पाणी येतं तर ते हा कालवा व्यवस्थित केला पाहिजे. मग ते कालव्या पूर्णपणे खोदून काढण्याचं काम जे आहे त्याच्यासाठी सर प्लान्स एस्टिमेट पैसे सगळं लागतं ना, इथून तिथून मग ते सगळं ते केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ते पुणेगावचं त्याला वेळ जातं. असं आहे मी मुंबईचा माणूस, मुंबईचा महापौर, त्यांचा तर जुना आहे, पण वैतरणा मध्य वैतरणा अपर वैतरणा बांधले, त्या मोठे मोठे लोखंडी पाईप टाकले तर घरात पाणी. आता मला माहीतच नाही काय काय कसं कसं करायचं ते. त्याच्यामुळे मी आपल्या काही सहमध्ये घेतले बरोबर त्या अधिकारी आणि कामाला लागलो. आणि नंतर आलं की आता हे पुणेगावच्या ओव्हरफ्लो झालं तर पाणी येणार आणि नाही झालं तर नाही येणार. मग काय करायचं त्याच्यावर विचार सुरू झाला. मग जिरवळ साहेब वगैरे जे आहेत त्यांच्याशी चर्चा केली. कारण पाणी तर त्या भागात पाऊस आहे, 3000 मिलीमीटर पाऊस पडतो तिकडे त्या भागामध्ये, त्या मांजरपाड्याच्या भागात. आणि ते पाणी जे आहे ते म्हणजे सगळीकडे पलीकडे वाहून जातं. तसंच माझ्या माहितीप्रमाणे त्या सगळ्या भागामध्ये नारपार आणि दुसरा गोदावरी पट्टा 55 TMC पाणी आहे. ते सगळे तिकडे वाहून जातं किंवा गुजरातला जातं किंवा कुठे जातं. जळगावच्या तिथे तापीचं 99 TMC पाणी उकळलं जातं. खरं ते आपलं पाणी आहे, ते आपण त्याला अडवू शकलो नाही. त्याच्यासाठी 10-15 वर्ष अनेक वेळेला मी विरोधी पक्षात असताना सुद्धा विधानसभेत आंदोलन केलेलं. बरं, मग आता हे पाणी आणलं पाहिजे. कायदा असा आहे की ज्या राज्याच्या धर्तीवर पाऊस पडेल ते पाणी त्या राज्याचं. मग डोंगराची एक मोठं सह्याद्री डोंगराची रांग आहे, त्याच्या पलीकडे सुद्धा महाराष्ट्र आहे, जो आपण म्हणतो ना देवसाने आणि पडा तो भाग आहे. आणि तिथे हा एवढा प्रचंड जो पाऊस पडत होता, संपूर्ण पट्ट्यात पाऊस पडतो येतो, त्यातला हा छोटा भाग आहे कम्पॅरेटिव्हली. सगळा भाग नाही होता, त्याच्यापैकी कितीतरी मोठा भाग आहे तो. हा छोटासा भाग जो आहे याचं पाणी जे आपण जर आणू शकलो इकडे तर प्रयोग करायला काय हरकत आहे. आणि मग 2009ला नाशिकला कॅबिनेटची मिटिंग झाली. अशोक चव्हाण अध्यक्ष होते, म्हणजे मुख्यमंत्री होते. आणि त्यावेळेला आम्ही तो प्रश्न मांडला की पाणी असं चाललं, हे आपण अडवलं पाहिजे सगळं पाणी. त्यावेळेला ठरलं की असे वळण बंधारे, म्हणजे पाणी तिकडे जाणार नाही, पाणी अडवायचं काय, असे आपण बंधारे बांधायला त्याने परवानगी दिली. आणि मग पहिलंच काम जे आपण हातात घेतलं आणि छोट्याशा त्या भागामध्ये सगळी सांगितलं जिरवळ आणि आम्ही सगळे जाऊन अभ्यास केला, कुठून कुठून पाणी जास्त येतं, ओळखून. मला वाटतं 7-8, 10-15 छोटे तिथे आम्ही ते डॅम्स बांधलेले आहेत, छोटे. त्याला डॅम्स बांधता येणार नाही, पण बंधारेच मिळाले पाहिजेत. कारण त्याचं काम काय आहे की तिकडे जाणारं पाणी अडवणं. आता तिकडे पाणी जाणं अडवलं की मग ते पाणी जे आपल्याकडे आणायचं कसं, हा परत मुद्दा. मग कारण डोंगराची रांग, मग 10-11 किलोमीटरचा बोगदा तयार केला. त्याच्यामध्ये 2 ट्रक्स जातील एवढा मोठा बोगदा आहे. म्हणजे ते पाणी तिकडे तुंबलं, थोडक्यात म्हणजे जाणारं पाणी तुंबलं की ते आपोआपच त्या बोगद्यात येणार. हा त्याच्या पाठीमागचं साधं त्याचं गणित आहे. परत दुसरा मग आणखीन एक होता डोंगर, तिथं 1.5 किलोमीटर बोगदा केला. असं करून तो पाणी इकडे आम्ही पाणी आणलं. तर मागच्या पंचवार्षिकच्या वेळेला ते पाणी पोचलं बाळापर्यंत, बाळापूर कुठेतरी पोचलं. ठीक आहे, पाणी पोचलं. परत नंतर लक्षात आलं की हा जो कालवा केला हा तिथून सगळं ते मांजरपाड्याचं पाणी पुणेगावला येतं, पुणेगावला ते दरसवाडे आणि मग पुढे असं आहे. तर पुणेगावला त्यांनी तो कालवा अरुंद केला, छोटा,
आणि पुढे मोठा केला. खरं मी सुरुवातीला मोठं, मग हळूहळू लहान लहान होईल दे. आणि परत तो कालवा फुटायचा. शेतकऱ्यांमधले शेतकरी ओरडायचे, बंद करा बंद करा बंद करा, आमचे घरं चालले पाहून, आमची जमीन उपळली. मग तो बंद करायला लावायचा. करायचं तरी काय मग ह्याच्यावर? परत ते आडवा तिडवा उभड धुबड, कुठे मध्येच खडक वरती आहे काय, तिथेच पाणी तुंबायचं, पाणी पुढे जायचंच नाही. शेवटी 2-3 वर्षापूर्वी पासून आम्ही प्रयत्न केले आणि मला असं वाटतं 260-300 कोटी रुपयाचे कामं. एक तर पुणेगाव ते दरसवाडी एक कॉन्ट्रॅक्टर, दरसवाडी ते डोंगरगाव दुसरा कॉन्ट्रॅक्टर, असे 2 कॉन्ट्रॅक्टर नेमले आणि कामाला सुरुवात केली की हे नीट करायचे, सायंटिफिकली नीट करायचे. वर्षे मातीकाम पण दाबून द्यायचं आणि त्याच्यावर सिमेंट कॉन्क्रीटचं अस्तरीकरण करायचं. त्याला 1.5 वर्षाचं काम होतं ते. पण आम्ही त्या दोन्ही कॉन्ट्रॅक्टरच्या मागे लागून 7-8 महिन्यामध्ये ते बरंचसं काम केलं. 80%पेक्षा जास्त काम झालं असेल बहुतेक, 90% झालं. तरी 10-15% अजून आहे शिल्लक. तरी त्यांनी केलं, कारण ते 1.5 वर्षाचं काम अर्ध्या वेळेत आपण करून घेतलं. मशीन्स लावल्या, खूप सतत काम करून. आणि मग त्यामुळे आता जो पाऊस जो पडला ते सगळं पाणी व्यवस्थित एका तासाला 2 किलोमीटरने ते पाणी धावलं. तास म्हणजे अर्धा तासात 1 किलोमीटर ते धावलं पाणी. पूर्वी 1 किलोमीटर यायला 4-4, 5-5, 6-6 तास सुद्धा जायचे. यायचंच नाही पाणी पुढे, तो एकाच ठिकाणी थांबून जायचं, पुढे फुटायचं. आणि मग ते सगळं जे आहे दरसवाडी पण फुल झाला. पहिल्यांदाच दरसवाडी एवढं फुल झालं. मी आता जाऊन आलो आणि तिथून मग दरसवाडीहून आत्तासुद्धा 90-100च्या क्युसेक्सने पाणी सुरू आहे. अंधरवाड्याचं पाणी अजून भरपूर येत आहे. ते तिथून पुणेगावावरून पण 100 क्युसेकने सोडलेलं आहे. कारण पुढे मग आणखीन ते ओव्हरफ्लो होईल कालवा वगैरे, म्हणून ते थांबलेलं. पाणी आहे अजून खूप. मग शेवटी आता ते पाणी येत आहे. आणि आता थोडंसं असं वाटतंय की स्वप्न आपलं पूर्ण होतं आहे. तर बाळापूरच्या पुढे लोखंड रेल्वे क्रॉसिंग तरी झाली पाहिजे. रेल्वे क्रॉसिंगच्या फार ते पुढे गेलं आहे पाणी. आता काल काही लोकांनी जे आहे, आमच्या लोकांनी घाईघाईने रात्रीचे गेट उघडून टाकल्यामध्ये त्याच्यामुळे 6-7 तास जे आहे पाणी पुढे सरकलं नाही. आता अर्थात मग प्रशासन आहे ते काय कायदे आहे त्यांचे. कायदा असं सांगतो की पहिल्यांदा टेलला म्हणजे शेवटाला पाणी, मग हळूहळू सगळे बंधारे भरत पाणी असं मागे मागे जातं, असं कायदा आहे त्यांचा, नियम आहे. त्यांनी तक्रार केली पोलिसांना. त्यांना म्हटलं जाऊ दे, आता काय करता. पण नाही, आमच्या नियमात तसं नाही बसलं, आम्हाला ते करावं लागलं होतं, आम्हाला वरती सांगावं लागेल. तर त्यांनी तक्रार पण केली. म्हणजे हात जोडून म्हणते की बाबा सगळ्यांना पाणी मिळणार आहे, तुम्ही आता अजिबात असं काही कायदा हातात घेऊन काम करायची काही गरज राहिलेली नाही आपल्याला. आणि पाणी कुठे जाणार? आता पाणी येणारच ना आपल्याकडे, चालूच आहे. आता पाणी जे आहे मला वाटतं तासाला 1.5 किलोमीटरने पाणी पुढे जातं असं चाललेलं आहे. आणखीन काम करावं लागेल. दरसवाडी बंधाऱ्याचं काम करावं लागेल. केद्राई म्हणून जो आहे एक छोटं धरण आहे, ते ओव्हरफ्लो होतं, पण खांडव्यावरून पाणी जात आहे. ते दरसवाडीला जोडलेलं, पण त्याचा जो आहे कॅनॉल फार छोटा आहे, तो मोठा करावा लागेल. मग त्याच्याबद्दल ताबडतोब चर्चा केली. मी ताबडतोब एसीना वगैरे सांगितलं, चीफ इंजिनियरला सांगितलं. तो पण प्रस्ताव आता पुढे जातो आहे. म्हणजे ते पाणी लवकर सगळीकडे दरसवाडीत येईल. आणि स्वतः दरसवाडीचं सुद्धा भिंत काही ठिकाणी थोडीशी वाढवा केली तर दरसवाडीचा पाण्याचा ठेवा जो आहे स्टॉक वाढेल. तर असं हे चाललं 17 वर्ष ते काम. त्याच्यामध्ये अनेक प्रॉब्लेम्स, प्रश्न निर्माण झाले. अनेकांनी अडवणूक केली, अनेकांनी सपोर्ट केला. आणि त्यामुळे हा अशा रीतीचा मला असं वाटतं की पहिलाच कार्यक्रम असावा की जो पाणी समुद्रात जात आहे ते आम्ही वळवलं आणि डोंगरातून ह्या भागात आणलं. आणि परवाच्या दिवशी जे आहे त्या कॅबिनेटमध्ये सुद्धा
सांगितलं आणि चर्चा झाली अशी. नारपारचे एक विषय पास झाला 10,000 कोटीचा त्यावेळेस सुद्धा. आणि आज नाही, मी गेली 10-12 वर्ष सांगतोय की तेलंगणाचं जे कलमेश्वर प्रोजेक्ट आहे त्यांनी 700 मीटर पाणी वरती उचललेलं आहे आपलं गोदावरीचं. आणि लाखो एकर जे आहे जमीन त्यांनी भिजवली आहे. 36 पंप आहे मोठे, अजस्त्र पंप ज्याला म्हणता येईल. म्हटलं आपलं 300 मीटरचं आहे, हे सगळं पाणी जर तुम्ही जे एकूण 55 TMC आणि तिकडे पुढे 99 TMC तर मॅक्झिमम पाणी आणलं. बरे 1,00,000 कोटी रुपये जाते, 1.5 लाख कोटी जाते, परंतु अख्खा मराठवाड्यापर्यंत पाणी भरपूर जाऊ शकतं. एवढं पाणी अजूनही त्या खोऱ्यामध्ये आहे जे महाराष्ट्राच्या हक्काचं आहे. तर असं हे चाललेलं आहे. शेवटी एक एक काम विकास आहे हा, तो काही थांबत नाही. काम वाढतं जातं, आपण करत राहायचं. साहेब, तुमच्यावर जे विरोधक आहेत असा आरोप करतायत की ऐन निवडणुकीजवळ आलं की मांजरपाड्याचा विषय निघतो, परंतु आज तुम्ही ते प्रत्यक्षात करून दाखवलं, पाणी आणून दाखवलं. विरोधकांना काय सांगा? मला तुम्ही सांगा ना, हे काम कधी सुरू झालं, कालवा कधी झाला? मांजरपाडा धरणाचं पाणी आज नाही आलं, 5 वर्षापूर्वी झालं बाळापूरला. फक्त सगळंच्या सगळं पाणी स्पीडने येत नाही, ते मध्ये चिरतं, म्हणून त्याला लाईनिंग करायला लागली. तर मला सांगा, जर 250 कोटी रुपयाचं काम असेल तर त्याचे प्लान्स, एस्टिमेट, बजेट, पैसे हे सगळं करून काम करणं. त्याच्यात काही लोकांनी नाही आमच्या इथं नाही सिमेंट टाकायचं नाही, सिमेंट नाही करायचं, किती तरी अडचणी भांडणं. त्याच्यातून हे काय फक्त काय 4 दिवसाचं काम आहे काय? 2-3 वर्ष याच्यात काम चाललं आहे आमचं. हे पाणी कसं सगळं येईल इथून. पाण्याचा प्रयोग तर यशस्वी झालेलाच होता, बाळापूरला पाणी आलंच होतं आपलं. फक्त राहिला होता मुद्दा एवढं की हे पाणी सगळं जिरतं आहे त्या जमिनीतून, त्या कालव्यातून, आणि फुटतं काही काही ठिकाणी, बंद करावं लागतं. ते स्मूथली कसं पुढे येईल त्याच्यासाठी आपल्याला कोटिंग करावं लागतं. ते काही 4 दिवसाचं काम नाही. पण ठीक आहे, निंदकाचे घरं असावी शेजारी, असू द्या. त्यांना त्याच्यामध्ये आनंद आहे, मला माझ्या कामामध्ये आनंद आहे. मी माझा शब्द, आता पाणी एकदा पोचलं की माझा शब्द पूर्ण झाला. किती किलोमीटर येणार? 160 किलोमीटर, 160 किलोमीटरचा प्रवास आहे तो. म्हणजे आता बघा ना, जवळजवळ मुंबई नाशिक एवढा प्रवास आहे त्या पाण्याचा. आणि एवढं त्याला कोटे, एवढं त्याच्यावर एक आणि भांडणं आहे त्याच्यामध्ये. काय कोण पण फोडतोय, कोण काय करतं, कोण पोलीस स्टेशन. सर, हे झालं आता पावसाळ्यामध्ये आलेलं ओव्हरफ्लो, पण भविष्य काळामध्ये हे ओव्हरफ्लो नाही. ओव्हरफ्लो बनता तुम्ही हा ओव्हरफ्लो हा शब्द काढून टाका. सोशल मीडियावर ही चर्चा होती की आपण हा ओव्हरफ्लो नाही. ओव्हरफ्लोचं पाणी जी चर्चा सुरू होती, पुणे गावचं ओव्हरफ्लोचं पाणी आपल्याला या कालव्याने येईल, ते पाणी येऊ शकतच नव्हतं. मी तो कालवा तयार केला, पण मी पाहिलं की ओव्हरफ्लो, एक तर तो ओव्हरफ्लो होत नाही, ओव्हरफ्लो झाला तर परत थोडा होतो. ते मांजरपाड्याचं पाणी जे आम्ही वळवलं आणि ते पाणी जे आहे त्या पुणेगावमध्ये टाकलं, आणि मग ते पाणी जे आहे परत दरसपाटे असं करून ते आणलेलं आहे. ओव्हरफ्लो नाही झाले. हा रेग्युलर पाणी सप्लाय आहे. जो रेग्युलर 3000 मिलीमीटर पाऊस पडतो मांजरपाड्याच्या त्या भागामध्ये, ते पाणी आहे. यानंतरही दरसवाडी धरणातून आपल्याला म्हणजे उन्हाळ्यामध्ये एखादं रोटेशन मिळू शकतं जर धरण पूर्ण झालं. नाही, आता आपण बघू ना, हळूहळू ते हे पहा, मी तुम्हाला सांगितलं अजूनही काम करावं लागेल. काय दरसवाडीच्या आणखीन थोड्याच्या भिंती वाढवावं लागेल, स्टॉक मोठा करावा लागेल. तिकडच्या पण शेतकऱ्यांना फायदा होईल, इकडच्या पण शेतकऱ्यांना फायदा होईल. काय कारण पाणी तर तिकडून येईल मांजरपाड्याचं. आता सुद्धा काय झालं की ते पाणी जेवढं आलं, ते पाणी जे आहे थोडं कॅनलच्या पण बाहेर जायला लागलं, तरसवाडी पण फुल झालं. शेवटी काही पाणी जे उजरखेड आणि इकडे टाकावं लागलं, पुणेगावाऐवजी दुसरीकडे पाणी पाठवलं. हे पाणी आपल्याला सगळं यायला पाहिजे होतं, तर या वेळेला सुद्धा ते पाणी दुसरीकडे पाठवलं, कारण मार्ग नव्हता. तर मार्ग तयार करावा लागेल ना. सगळं पाण्याचा इकडे आल्यानंतर साठा करून तो सोडायचा.
तो आमचा आता पुढचा टप्पा राहील.